करत होतो की आमचं लहानपण याच क्रीडांगणावर सामने बघण्यामध्ये गेले. यावेळेस बघा काय फटका सजवलाय, फ्लिक केलं होतं हलक्या हाताने, बनगडाचा रिसचा चांगला वापर, टायमिंग बेमिसाल आणि रिझल्टही दमदार. आणि इथे मात्र हा चौकार येताना पाहायला मिळाला आपल्याला. बॅट्समन सागरच्या बॅटमधनं पहिल्या षटकाचा खेळ सुरू. 5 बॉलमध्ये धावा लागल्या, धाव फलकावर तर 6, बिनबाद 6 धावा. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा येणं बाकी आहे. पहिला चौकार होता या इनिंग मधला, तो सागरच्या बॅटमधनं आला. श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3चं आपण हा प्रमाण असा सोहळा मात्र अनुभवत असताना पहिल्या दिवसामध्ये पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र शॉट फाईन लेगला चेंडू अडवला जात असताना अंतर वर्तुळामध्ये रन मिळते ती सिंगल. शेवटच्या बॉलवर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि बिनबाद धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. चला दुसरा चेंडू आपण घेऊया. चला फिल्डर या, आपण मॅच सुरू करू. चला येतोय मॅच बॉल येतोय. आमचे सूर्यकांतजी शेडगे त्या ठिकाणी होते चेंडू आणण्यासाठी. पहिल्या बॉलवर चौकार. तुषारचा विपक्ष खेळत असताना बॅट्समन सागरच्या बॅटमधनं इनसाइड आउट फटका आला. यावेळेस मात्र स्विच प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेने मात्र बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येत असताना पाहायला मिळतं. अप्रतिम असा स्विच हिट आपल्याला पाहायला मिळतो. बघा कशा पद्धतीने लवकर पोझिशन घेतली, बॅटचा ग्रिप चेंज केला आणि तदनंतर मात्र सागरने हा नेत्र दीपक असा चौकार यावेळेस मात्र थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलाय. कारण पॉवर प्ले सुरू असताना थर्डमॅन आणि पॉइंट हा 30 यार्डच्या आतमध्ये होता, त्यामुळे फक्त एनफिल्ड क्लिअर करायचं होतं ते म्हणजे बॅट्समन सागरला आणि त्यांनी लगेचच मात्र चौकार इथे प्राप्त केला. दोंडवाडी टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्ष खेळत असताना मात्र निपाणी संघ बॅटिंग करतोय. टॉस गमावल्यानंतर आणि पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या ओव्हरच्या धावसंख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. बिनबाद 15. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल होता. पंचांकडे अपील. पंचाने सांगितलं इम्पॅक्ट बाहेर आहे. लेग बिफोर द विकेट साठी काय गरजेचं असतं? पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड हिटिंग द विकेट्स. या 3 गोष्टी जर आल्या तर आणि तरच फलंदाज बाद असतो. पंचाने तेच सांगितलं की इम्पॅक्ट जो झाला, जो पहिला जो कनेक्ट झाला तो मात्र बाहेर होता लाईन पासून. यावेळेस अपडेट ऑफ ड्राईव्हचा फटका वाडिश लॉंगऑफच्या दिशेने जात असताना चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या मोमेंटला मात्र फिल्डरने मात्र बॉलला आतमध्ये ढकललंय शेखर आणि चांगल्या फिटनेसचा मात्र इथे एक्झाम्पल सेट करत असताना 3 धावा आल्यात. त्याच दरम्यान आपण पाहतोय दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून सागरला 3 धावा मिळतात आणि 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तो बॉस टू गो. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18च्या घरामध्ये 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा बिनबाद. 2 बॉल पॉवर प्लेचे अजूनही येणं बाकी आहे. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल फिंगर्स रोल केले होते. ऑन साइडला आपण पाहतोय अगदी जमिनीला सरळ समांतर घडत हा बॉल गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिकडे फिल्डर तैनात. रन मिळते 1. एकाने धावसंख्या जाऊन पोहोचली 19च्या घरामध्ये. शेवटचा बॉल. आतापर्यंत एकही अवांतर धाव ना अरविंदने खर्च केली ना तुषारने खर्च केली. चांगल्या लाईन पण लेंथवरी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि हेच आवश्यक आहे. एक्स्ट्रा वर तुम्हाला नेहमीच कंट्रोल ठेवावा लागेल आणि इथे मात्र फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी स्लॉग स्वीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा चौकार आणि शेवटच्या बॉलवर चौकार आला. 2 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये एकूण चौकार आले 3 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23च्या घरामध्ये. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या तब्बल 16.
पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 7 धावा, एकूण धाव संख्या 23. खरं तर अगदी अगोदरच पोझिशन मध्ये आले होते आपण पाहिलं तर बॅट्समन सागर, आणि तो फुलल यांचा बॉल होता, करेक्ट खूप चांगल्या पद्धतीने केला आणि इनफिल्डच्या वरनं अगदी फाईन लेग परिक्षेत्रामध्ये इथे मात्र हा चौकार प्राप्त करत असताना 2 ओव्हर नंतर धाव संख्या 23च्या घरामध्ये. हो, इथे बघा गती प्रधान चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय अरविंद पुन्हा एकदा ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केला होता. आता 5 सीमा रक्षक आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर. पुन्हा एकदा यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल होता, बॅटच्या खालून सुद्धा विकेट किपरचा वेध घेणारा बॉल. सलगचे 2 बॉल डॉट. याही वेळेस गती खूप जास्त होती, गतीने बीट केलं आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन खेळत असताना अक्षय 2 बॉल डॉट आलेत. यावेळेस बघा फ्लिक केलंय, मनगडाचा वापर केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा जबरदस्त हा षटकार. टायमिंग खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, वेळेला खूप महत्व. कोणत्या वेळेला तुम्ही कशा पद्धतीने फटका खेचता. विराट कोहलीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की पुलचा फटका मारण्यासाठी जर आमच्याकडे 1 सेकंदाचा अवधी आहे ना, तर रोहित शर्माकडे 1.5 सेकंदचा अवधी आहे. तो अर्धा सेकंद त्याच्याकडे जास्त आहे पोझिशन मध्ये येण्यासाठी, कारण त्याची नजर एवढी चेंडूवर मजबूत आहे ना की अगदी पिकअप शॉट ते खेळत असताना. इथे बघा अजून एक पिकअप शॉट. यावेळेस मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये षटकार आला आणि तदनंतर आला हा चौकार अक्षयच्या बॅटमधनं. एका बाजूला सागरने चांगली फलंदाजी केली आणि त्याला पाहत असताना अक्षयने देखील मात्र 2 बॉलवर 10 धावा कुठल्या. ते गरजेचं आहे, प्रत्येक वेळी एखादाच फलंदाज चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करेल असं नाहीये. बाकीच्यांनाही जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल, तर आणि तरच एक चांगली सांघिक धावसंख्या तुम्ही उभारू शकता. 4 बॉल आतापर्यंत झालेत या तिसऱ्या ओव्हरमध्ये. यावेळेस पण एकदा मनगडाचा वापर केलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षकापासून थोडासा पुढे पडलाय, चांगला प्रयत्न आणि त्याला चकवून बॉल निघून गेलाय, किंबहुना स्पर्श करून निघून गेलाय ती सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. खरं तर दुधा मनस्थितीमध्ये होता. खरं तर आपण पाहिलं का फिल्डर सुरुवातीला त्याने चेंडू अडवण्यावर भर दिला होता, लेट स्टार्ट केला आणि बॉलवर अगदी योग्य वेळी पोहोचू शकला नाही. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय षटकार आणि सलगचे 2 चौकार आले आणि एकूण धावसंख्या 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले, 37 आणि शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. यावेळेस बघा खोलव्या टप्प्याचा बॉल होता आणि बॉल गेला तो स्क्वेअर लेगला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्यांचा प्रयत्न थांबवला गेलाय. चांगलं कॉलिंग खास करून सागरकडनं, त्याचं कौतुक व्हायला हवं, कारण त्याने योग्य पद्धतीने हा कॉल नाकारलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि बिनबाद धावसंख्या 38च्या घरामध्ये. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर धावा येताना पाहायला मिळाल्या तर 15 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा. धावसंख्येचा आलेख अगदी चांगल्या पद्धतीने पुढे नेत असताना मैदानाच्या आतमध्ये होतो ड्रिंक्स ब्रेक. चला पाणी पाठवा, पाणी बेल्टमॅन, चला पाणी घेऊन जायचं. मामोडी सांगा ती पाण्याची बॉटल जर आपण पाठवली तर बरं होईल, तेवढा आपला वेळ वाचेल. इन ऍक्शन मोड मध्ये असेल मामोडी संघ नेक्स्ट मॅच मध्ये. बऱ्याच काळापासून ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कारण सध्या आपण पाहतोय प्रचंड उन्हाचा तडाखा आहे आणि आपल्या जावळी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा खेळतोय. आपले सर्व मित्र परिवार आणि एका असोसिएशनच्या आतमध्ये आपण खेळत असताना, त्याच्या अंडर खेळत असताना नक्कीच एकमेकांच्या सहकार्याने आपण त्या असोसिएशनचं नाव, त्या क्रिकेटचा स्टँडर्ड कसा उंचावता येईल त्याकडे भर द्यावा लागेल. खरं तर काही दिवसापूर्वीच शैलेश सर नेहरू जिमखानाला एक स्पर्धा होती एका असोसिएशनची आणि तिकडे कल्याणी घोरपडे सर पंच म्हणून होते. आणि कल्याणी घोरपडे सर आपल्याला माहिती असेल की सध्याच्या घडीला जे ISPLचं सत्र
आता संपूर्ण झालं. त्यामध्ये कोलकाताची जी टीम होती त्या टीमचे ते हेड कोच होते, मुख्य प्रशिक्षक होते, त्यांनी तिकडे संभाषणामध्ये खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं की आता तुम्ही फक्त शनिवार रविवार खेळायचं म्हणून क्रिकेट खेळू नका. जर तुम्हाला यामध्ये क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे ना तर तुम्ही नक्की प्रयत्न करा. कारण आता क्रिकेट गली टू ग्लोबल गेलं शैलेश सर. आता फक्त आपल्या एरियामध्ये, आपल्या सेक्टरमध्ये, आपल्या शहरामध्ये नावाला आलेला खेळाडू आता भारतभराभर भारताच्या बाहेर गेला. आखारी देशांमध्ये तर ऑलरेडी प्रवास होताच आणि आता ISPL मुळे काय झालं की अगदी प्रत्येक खेळाडूला एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळालं आणि तिकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला ना वशिलाची गरज आहे ना कुठल्या ओळखीची गरज आहे. सुरुवातीला सराव होतो, त्या सरावामध्ये तुम्ही ऑप्शनसाठी पिक केले जाता आणि त्या सराव सत्रामध्ये सर्व टीमचे ओनर आणि टीमबोना त्यांची जी टीम असते जी या खेळाडूवर लक्ष ठेवून असते आणि ज्यांना ऑप्शनमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या खेळावर फोकस केला ना तर तुम्ही नक्कीच एक वेगळ्या स्टँडर्डवर जाऊ शकता. आता गेल्याच आठवड्यातली उल्लेख आपण करूया. आम्ही CBD बिग बॅश लीग स्पर्धा कव्हर करतो. तिकडे वरद लॉजिस्टिक ही नवी मुंबईची जी सगळ्यात चांगली व्यावसायिक टीम आहे, जी वरद लॉजिस्टिकचे स्वतः जे ओनर आहेत विनायकजी अपराज सर स्पॉन्सर करतात, ते त्या ठिकाणी जवळ 4 तास थांबून होते. त्यांनी शिबिरातलं टॅलेंट ओळखलं आणि नक्कीच त्याच्यापैकी एखादा खेळाडू उद्या त्यांच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे फक्त शनिवार रविवार खेळायचं म्हणून क्रिकेटकडे बघू नका. त्यांना जर करिअर करायचं तर नक्कीच मेहनत करा, कारण कधी तुमचा काळ बदलेल सांगता येत नाही. जाऊया बॅक टू क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा. 1 रन आली पहिल्या बॉलवर. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो तो आदित्य आणि धावसंख्या धावफलकावर आहे ती 39 धावा, 39. हो द विकेट. हा बॉल पुन्हा एकदा फ्लिकचा वापर केलाय. मनगटामध्ये किती ताकद आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली सोडला तर कोणाच्याच मनगटात तेवढी ताकद नाहीये. ज्या पद्धतीने त्याने कालच्या मॅच मध्ये मिचेल स्टार्क सारख्या फलंदाजाला जे मनगटाच्या सहाय्याने चौकार षटकार खेचले ना, अगदी पाहत बसावं असं वाटलं. अगदी त्याच्यासारखं म्हणू शकणार नाही पण अगदी तशाच पद्धतीने मनगटाचा वापर केला. कारण तुमचे पंजा हाताचा आणि जे मनगट स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे आणि ते विराट कोहली सारखं सुद्धा कोणाचं नाहीये. लगेच आम्ही कालच्या सामन्यामध्ये गेलो, ज्या पद्धतीने फलंदाजी केली. जाऊया पुन्हा एकदा जिथे हा षटकार आला तो सागरच्या बॅटमॅननं. कमालीचं इथे रिस्ट वर्क आपण म्हणूया, मनगटी फटका आपण म्हणूया मराठी भाषेमध्ये. आखून टप्प्याचा बॉल इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थर्डमॅन आतमध्ये त्याचा फायदा लगेच उचललाय आणि रामलीलाचं क्रीडांगण म्हटलं की आउटफील्ड कमालीची फास्ट आहे. यावेळेस मात्र आलाय हा चौकार. षटकाराने जखम झाली त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हा चौकार करतो. एकूण धावसंख्या दरमजल करत जाऊन पोहोचली ती 49च्या घरामध्ये. 49 रन्स ऑन बोर्ड आणि चौथ्या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धोंडेवाडी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला खरा, पण आतापर्यंत एकही विकेट त्यांना प्राप्त करता आलेली नाहीये. आता कुठे चुकलंय हे पाहायची वेळ गेलीये. आता आहे त्यामध्ये सर्वोत्तम करायची वेळ आहे, कारण 9 बॉलचा खेळ बाकी आहे. आदित्य 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केले, ते विसरून त्याला पुढचे 3 बॉल टाकावे लागतील आणि विकेट काढावी लागेल, खास करून सागरची जो सध्या एक वेगळ्या मोमेंटम मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल हरकत नाहीये, मी तयार आहे या बॉलसाठी हे सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर, आणि सागर बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि चौकारांची भाषा बोलतोय तो सागर. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 55च्या घरामध्ये. 55 रन्स, 55 धावा. 4 बॉलमध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, तब्बल 17 धावा धावफलक या ओव्हरमध्ये आल्या धावफलकावर. आदित्य विकेट काढाव्या लागतील. पण एकदा कमी गतीने टाकलेला बॉल इथे मात्र फसवलंय. विकेट किपरकडे जाणारा बॉल, डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. पंचाकडे आशाभूत नजरेने पाहत होता सागर, मात्र इथे आला हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक आपण म्हणूया. पुनरागमन खूप महत्वाचं आहे. क्रिकेट असो का आयुष्य, आलेल्या संकटावर मात करत तुम्ही पुनरागमन कसं करताय, माघार पत्करता, आव्हानांचा पाठलाग कशा पद्धतीने करताय हे महत्वाचं आहे. आणि क्रिकेट तुम्हाला बरंच काही शिकवतं. शेवटचा बॉल यावेळेस बघा फुललेंचा बॉल होता आणि याही बॉलला पाठवले ते सीमारेषा पलीकडे आणि असे चेंडू टाकत असताना मात्र सागरला दिले बेट असतो. शेवटच्या बॉलवर आला षटकार. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या बिनबाद
61च्या घरामध्ये. क्रिकेट बरंच काही शिकवतं शैलेश सर. आता काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं रविचंद्र अश्विन 100वी टेस्ट क्रिकेट त्याने खेळला. त्या टेस्ट क्रिकेटमध्ये जेव्हा त्याचा सन्मान करण्यात आला, त्याला ती कॅप देऊन, त्याला ते ट्रॉफी देऊन, तेव्हा त्याने त्या भाषणामध्ये, त्या स्पीचमध्ये बरंच काही सांगितलं की टेस्ट क्रिकेट तुम्हाला बरंच काही शिकवतं. पण सध्याच्या घडीला T20 फॉर्मॅट आहे, कुठे कुठे 10 षटकांची देखील T10चा फॉर्मॅट असतो. त्याच्या याच्यामध्ये टेस्ट क्रिकेटला महत्त्व खेळाडू तितकेसे देत नाहीत. आणि आपण त्याचं उदाहरण मगाच झालं तर BCCIने जे स्ट्रिक्ट आता ऍक्शन घेतली आहे, जे खेळाडू डोमेस्टिकमध्ये खेळत नाहीत त्यांच्या विरुद्ध ही खूप गरजेची आहे. कारण क्रिकेटला वाचवायचं तर टेस्ट क्रिकेट हा असा फॉर्मॅट आहे ना ज्याच्यामुळे टेस्ट क्रिकेट जिवंत राहू शकतं. आणि अश्विनने त्याच गोष्टीचा उल्लेख केला की यंग टॅलेंट सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये सरफराज खानपासून यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल सारखी अनेक नावं त्याने घेतली. जे वळत आहेत ते खूप महत्वाचं आहे आणि हे क्रिकेट आपल्याला बरंच काही शिकवतं. यावेळेस बघा स्लॉकचं षटक आणि पहिला बॉल ऑन साईडला खेळून काढत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो बॅट्समन अक्षयला माहिती आहे मला सिंगल काढून स्ट्राईक रोटेशनचं काम करायचं आहे, कारण सध्या सागरने एक वेगळाच रिदम पकडलाय. स्लॉकच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर तो आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील धावा संख्या जाऊन पोहोचते 62च्या घरामध्ये. 62 धावा, 62 धावा आणि शेवटचे 5 बॉल बाकी आहे सागरसाठी. पुन्हा एकदा सज्ज सुनील टू सागर. कमी गतीने टाकलेला बॉल. आज सागरला थांबवणं शक्य नाहीये तुम्हाला. आता गोलंदाजाने करायचं तर काय करायचं, कुठल्या लाईनवर, कुठल्या लेंथवर, कुठल्या गतीने चेंडू टाकायचा आहे आता हे समजत नाहीये. चला चेंडू पाठवायचा मैदानात. 68 धावा धाव फलकावर. सागर खेळतोय 49 वर. अर्धशतकासाठी एका धावेची गरज आहे आणि शेवटचे 4 बॉल अर्धशतक होऊ शकतं. तो कारनामा केलीच नाही, तो कारनामा करू शकतो सागर देखील. एका धावेची आवश्यकता अर्धशतकासाठी. आखो टप्प्याचा बॉल बॅकफुटरला पंच केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सागरसाठी अर्धशतक पूर्ण केलंय. नॉट आउट 53. 53 या धावसंख्येवर नॉट आउट आहे सध्याच्या घडीला. आपण पाहतोय एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 70 पेक्षा जास्त 72 वर जाऊन पोहोचली आहे आणि 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला बॉल द्यायचा मैदानात. मला वाटतं या स्पर्धेतली संस्कार ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे. हायेस्ट पार्टनरशिप 72 धावा. अजून एकही विकेट गमावला नाहीये तो निपाणी संघाने आणि सर्वोच्च धावसंख्या देखील होऊ शकते. आता 79 काहीतरी सर्वोच्च धावसंख्या होती, तुम्हाला तर 71च होती, 83 होती. त्या दिशेने वाटचाल करत असताना इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये आणि इथे दोहरी धावेचा प्रयत्न होईल. इथे रनआउटची संधी, मात्र थ्रो कुठल्या दिशेला केला, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची संधी होती, इथे 2 धावा आल्यात. एकूण धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले 74च्या घरामध्ये आणि शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. श्री गणेश चषक 2024 स्पर्धा क्रमांक 3. खोलवा टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय, मात्र फलंदाजाचा अंदाज अगदी बरोबर लागलाय. गॅप मधला बॉल निघालाय, चौका. अजून 4 धावा ऍड होतील त्या सागरच्या खात्यामध्ये. सागर आता जाऊन पोहोचला 59 वर आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 78 वर. लास्ट बॉल, शेवटचा बॉल या इनिंगचा. मोठं लक्ष पार करावं लागणार धोंडेवाडी टीमला बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये. पेस ऑफ केला होता मात्र फुल टॉस टाकलाय. नक्की गोलंदाजाच्या मनात चाललंय तरी काय, कमी गतीने टाकायचं तर टप्पा थोडासा मागे खेचणं गरजेचं होतं. इथे फुल टॉस टाकला म्हणजे ज्युसी फुल टॉस आणि या बॉलवर आला तो षटकार. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 84च्या घरामध्ये. वैयक्तिक धावा आपण म्हणूया
कॅलिसने देखील केले होते 65 धावा आणि सागरने देखील केले 65च धावा. आणि दुसऱ्या बाजूला अक्षय आपण पाहतोय खूप चांगली साथ दिली. 10 चेंडू आणि 19 मध्ये अक्षयने देखील त्याच्यासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. 85 रनचं टार्गेट आहे. मोठं आव्हान, तिकडं आव्हान इथे सेट केलं ते धोंडेवाडी टीम समोर. 30 चेंडू आणि 85 धावा. क्या बात आहे. आता एक भीम पराक्रम करावा लागेल तो धोंडेवाडी टीमला आणि एक वेगळा इतिहास निर्माण करावा लागेल या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या 84 धावा निपाणीने उभारली आणि 85 धावांचं लक्ष्य मात्र सेट केलं. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच मध्ये मामोर्डी या संघासोबत खेळणार आहे जो की शेवटचा सामना असेल. कारण क्रोएशिया संघ काही कारणामुळे उपस्थित नाहीये त्यामुळे मामोर्डी संघाला नेक्स्ट मॅच मध्ये बाय मिळालेली आहे असं कमिटीच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलं. सो या सामन्यामध्ये जो जिंकेल तो मामोर्डी सोबत नेक्स्ट मॅच मध्ये खेळेल. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर निपाणी संघ. चला जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. आणि या 85 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाणार का की निपाणी संघ बॅटिंग करत असताना जो आत्मविश्वास मिळाला त्या आत्मविश्वासाच्या जोरावर लवकरात लवकर इनिंग संपवण्याचा प्रयत्न करेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा शैलेशजी जाधव सरांकडे.
युवराज सर की संघर्ष में तो आप अनाथ होते हो, जब कामयाबी मिल जाती है ना तो आजू बाजू आपके गर्दी होती है. पहा गर्दी होईल या फलंदाजाच्या मागे ज्या पद्धतीचा त्याने नॉक खेळलाय ना, आउट ऑफ द पार्क एक्झिक्युटिव्ह काय पद्धतीने केलाय, जिथे वेल हॉप ज्युसी घेतला आणि इम्पॅक्ट जर पाहिला ना तर बॉडी लाईन वरती असलेला हा बॉल त्याला मात्र डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक असल्यामुळे तुम्हाला पहिल्या षटकामध्ये नवीनच बॉल हाताळावा लागेल. अगेन्स्ट आपण पाहिलं ना ते तेजस हा फलंदाज, त्याचा अगेन्स्ट असलेला गोलंदाज किशोर मला आठवत आहे मागच्या संडेला संस्थापक चषक जे हाताळलं गेलं त्या संस्थापक चषकामध्ये निपाणी हा संघ एक विजेता संघ म्हणून पाहायला मिळाला होता. यस, त्यांनी क्रमांक 4 जरी पटकावला असला तरी तो विजेता होता. मात्र या स्पर्धेमध्ये काय घडेल अगेन्स्ट द तेजस, किशोर आणि तेजस यांचं हे वॉर, यांच्यामधलं एक घणाघाती युद्ध रंगलेलं आपल्याला पाहायला मिळेल. जिथे पहिल्या बॉलवरती कमबॅक केलं गेलं होतं, दुसऱ्या बॉलवरती अटॅक केला गेला, तिसरा बॉल तेजस. हो, याही वेळी पहा सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू सरळ वनबाम सीमारेषे पार, मिळतील धावा 4. पाठीमागे धावफलकावरती 11 धावा लगावल्या गेल्यात. अजूनही 74 मस्ट निवड असतील. 28 बॉल 27 बॉल. पुढचा बॉल रॉंग विकेट नाही. यावेळी पहा पुन्हा एकदा जोरकस पहार टोले जंग, हा आलाय आणखी एक मॅग्निफिसंट षटकार 6 धावा. पहा इथे असं म्हटलं होतं ना किरणजी की खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है, एकाला पाहून दुसऱ्याने पहा रंग बदललाय. क्षणार्धामध्ये या खेळाचा रंग बदलण्याचा प्रयत्न राहिला या पठ्ठ्यांचा. खऱ्या अर्थाने गणेश चषक यशस्वी करण्यामागे या 2 खेळाडूंचा किंवा या संपूर्ण संघांचा हातखंडा राहिलेला आहे. आपण पाहतो ना जिथे यावेळी एक जबरदस्त षटकार ठोकलाय. मगाशी युवराज सरांनी फार सुंदर वाक्यप्रचार इथे रंगवला गेला. जिथे एक षटकार लगावल्यानंतर दुसरा चौकार होतो ना तर तो जखमेवरती मीठ आहे. म्हणूनच म्हटलं होतं ना की जिंदगी तो यही गुजारी जा रही है जैसे. हो, यावेळी पहा ऑन साईडला सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव अंकित केली गेली आहे. मी मुशावरा पूर्ण करेन. जिंदगी तो यही जी जा रही है जैसे कोई जंग हारी जा रही है, जख्म तो पहले से ही थे मगर वही पे फिर से निशान दिए जा रहे. म्हणजे जखमेवरती मीठ सोडलं जात आहे. चौकार ठोकला, षटकार ठोकला, त्यानंतर कमबॅक केला तो 1 धावेने. किशोर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती निघतील. समोर आहे फलंदाज तेजस. आता मात्र स्ट्राईक एंड वरती, माफ करा मगाशी शेखर होते, आता तेजस आहेत. 5 बॉलच्या पाठीमागे स्कोर कार्ड वरती धाव संख्या 18 धावा, 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मात्र आता तेजस डावखऱ्या हाताचा हा पठ्ठ्या अगेन्स्ट द किशोर. हो, यावेळी पहा काय घडलंय. क्लास करण्याचा प्रयत्न होता, मागे यष्टी रक्षक पाहायला मिळाले. सागर यांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 19 धावा ज्या धावफलकावरती लगावल्या गेल्या. आता चर्चा रंगवली गेली आहे. येणारे बॉल असतील ते 24 आणि 24 बॉलच्या पाठीमागे किती धावा बनवायच्या हा देखील एक प्रश्नचिन्ह उभा आहे. 1 वर 9 19 हेच करेक्शन केलं गेलं. 1 वर 8 18 असा स्कोर आपण पाहतोय. पहा आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 24 आणि 24 बॉलच्या पाठीमागे 67. युवराज सर आपण मॅच पाहिली. आजकाल कोणतं टार्गेट सेफ टार्गेट नाही आहे. आपण जिथे पाहिलं 273 धावा बनवल्या आणि त्यानंतर पाठलाग देखील 240 आणि 50च्या आसपास झाला. खऱ्या अर्थाने काही लोकांचे चेहरे देखील बदलले. काही लोकांना मला आठवतं तुम्ही चर्चा केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची, भारतातला एकमेव खेळाडू असेल त्याला ट्रोल केलं गेलं ऑन ग्राउंड आणि तेही 85,000 लोकांनी. हा एक विक्रम नोंदवला गेला.
पहा खेळाडूंवरती प्रेमही केलं जातं आणि खेळाडूंवरती रोषही. मात्र क्षेत्ररक्षक पहा तिथे असताना त्याने केली ती चांगली प्रयत्न. एक धाव अंकित केली आहे, 20 धावा म्हणजे आता 19 धावा धावफलकावरती. समीकरण बनलेलं आहे ते येणारे 23 बॉल आणि 23 बॉलच्या पाठीमध्ये 66 धावा या स्कोर कार्ड वरती लावाव्या लागतील. 23-66चं इक्वेशन आहे. 17.22च्या रणगतीने तुम्हाला धावसंख्या बनवावी लागेल. पीटीसीचं मी कौतुक करेन पुन्हा एकदा, त्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते. तिथे संकेत जाधव आणि नीरज आणि सोहेल हे 3 यशस्वी धुरंधर ते उभे राहिलेत. मात्र जाऊया. हो यावेळी पहा भन्नाट यॉर्कर, त्याच्यावरती हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉटम एज आणि नंतर मात्र कंप्लीट केली गेली होती 1 रन. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 22 बॉल आणि 65चं समीकरण. 22 बॉल 65. काय घडेल या मॅच मध्ये, काय घडेल या रणसंग्रामामध्ये. नवीन फलंदाज आपण जिथे पाहिलं ना, शेखर येथील या गोलंदाजाच्या अगेन्स्ट पहिल्यांदा. शेखर यांचा खेळ आक्रमक राहिला होता या अगोदर, मात्र या षटकामध्ये हो यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांकडे दाद मागितली. यस इट इज व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अंकित केली गेली होती 1 धाव. आता मात्र समीकरण आहे 22 बॉल आणि 64 धावा या धावफलकावरती लगावल्या जातील. 22 बॉलच्या पाठीमागे 64 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा या गणेश चषकामध्ये होणार, यामध्ये दुमत नाहीये. गोलंदाजीच्या काकवरून गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल, त्याच्यावरती एक अनतोडक पोझिशन मध्ये आले. क्रिएटिव्ह शॉट पाहायला मिळाला जिथे बॅटचा फेस ओपन केला तर नंतर मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक दंडित केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 2 ने वाढली आहे. येणारे बॉल 21 बनवायच्या आहेत त्या 62. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. यावेळी उडवण्याचा प्रयत्न या पट्ट्याने सांगितलं. अरे करता वो मैं हूं जो मुझे पसंद है, माना कि उम्र मेरी बहुत ही कम है, लेकिन मेरा हौसला आज भी बुलंद है. बुलंदी पॉवरफुल जनरेटिंग षटकार ठोकलाय या पट्ट्याने. नाव आहे शेखर. काय फटका खेळलाय. यस इट इज. काय ग्लोरियस फटका. मैदानाच्या आतमध्ये मन जिंकले. धावसंख्या आपण जर पाहिलं तर आता स्कोर कार्ड वरती लगावली गेली आहे 29 म्हणजे अजूनही 56 धावांची गरज आहे. अब तक 56. जिगरा मोठा ठेवावा लागेल, मेहनत करावी लागेल. हो यावेळी पहा यॉर्कर लेनचा बॉल, वाईडिश यॉर्कर पाहायला मिळाला. तदनंतर मात्र एक भन्नाट फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव अंकित होईल. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. काही चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत त्या 55 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला अक्षय यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 65 डावखुरे आहेत. हो यावेळी पुन्हा एकदा जोरकस प्रहार. काय घडलं क्षेत्ररक्षकाच्या खाली. आता मात्र झाली चुकी. म्हणूनच म्हणला तर अरे शीशे की अदालत में पत्थर की गवाही. पहा या चुकीला तर मी असं डिस्क्रिप्शन करेन. शीशे की अदालत में पत्थर की गवाही. कातिल ही लुटेरा और कातिल ही सिपाही. मैदानाच्या आतमध्ये करतेही तुम्हीच आणि चोरही तुम्हीच. घेतली असती तर करते ठरले असतात, आता सोडलेत म्हणजे चोर ठरलायत. मैदानाच्या आतमध्ये 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 53 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. पोहोचू द्या विशाल.
यस विशाल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येणारे 18 बॉल 53 ची गरज आहे. पहा इथे आता मात्र प्रत्येक खेळाडूच्या अगेन्स्ट आक्रमकता आपण जर पाहिलं तर शेखर या फलंदाजाने दाखवली आहे. हो यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्रक्षण आहे. त्याच्या हाताखालून चेंडू सरळ सीमारेषेपार मैदानाच्या आतमध्ये टांगा पलटी घोडे फरार. मिळाला धावाचा आलाय चौकार. पहा धाव संख्या बदललेली आहे. येणारे 17 बॉल बनवायचे आहेत. 49 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला प्रोडक्शन नाही. डीप मधून येईल फील्ड करेल. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. थ्रो थोडासा वाईडिश आहे. पहा चुकी झाली आहे. त्यानंतर मात्र एकाला ओव्हरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. पहा या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. या गणेश चषकामध्ये जर आपलं नाव नोंदवायचं असेल ना तर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न आहेत ना ते शर्तीचे असले पाहिजेत. किंबहुना असं म्हटलं जातं ना की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने युवराज सरांनी फार मोठा उल्लेख केला आणि त्यांचं नाव देखील युवराज. तर युवराज सिंग बद्दल किस्सा मला आठवला. चर्चा होईल. हो यावेळी ऑन साईडला क्षेत्रक्षण आहे. त्याच्या हाताला बश करून पुन्हा एकदा आणखी एक क्रॅकिंग चौकार आलाय. मॅच मध्ये रंगत आले. मॅच मध्ये बहर आलाय. पहा इथे चौकार आणि षटकाराची आतिषबाजी. इथे येणारे अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. 43चा टप्पा येणाऱ्या 15 बॉल मध्ये म्हणजे 42 धावा तुम्ही स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. येणाऱ्या 15 बॉलच्या पाठीमागे 42 धावा. मी पुन्हा एकदा कौतुक करेन ते शेखरचं. हो यावेळी पहा पुन्हा एकदा जोरकस प्रहार. क्षेत्रक्षण आहे. त्याच्या खाली कॅच होईल का? यस इट इज. एक महत्वाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन. शेखर एक घणाघाती प्रहार त्यांनी केले गेले होते धोंडेवाडी संघाकडून. मात्र तो जाईल पवेलियन इनला. आता मात्र त्याची जागा कोण भरून काढेल हा एक प्रश्न निर्माण झाला. वैयक्तिक 36 धावांची कामगिरी करत असताना शेखर पवेलियन इन मधून खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमधून आपला सांगता घेत आहेत. ते पवेलियन इनला जात आहेत. मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येतील. नाव आहे सुशांत. सुशांत यांच्याकडे आता नजरा वळवल्या जातील. येणारे बॉल आहेत 14 बनवायचे आहेत 43. 14 बॉल आणि 43चं समीकरण काय असेल या मॅचची कहाणी. अजूनही या मॅच मध्ये करण्यासारखं बरेच काही आहे. पहा जिथे 13 बॉल 37ची धावसंख्या बनवली ती शेखरने मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी सुशांत आल्यात. सुशांतकडे नजरा वळूया. अगेन्स्ट आपण पाहिलं तर विशाल. हो यावेळी पहा प्री माइंडेड शॉट. मैदानाच्या आतमध्ये ठरवून खेळलेला प्रयत्न. ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर गेले आणि तदनंतर हेच हेरलं या पठ्ठ्याने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला गोलंदाज विशालने आणि त्याने मात्र चेंज ऑफ पेस हाताळला. डॉट बॉल आला. हो पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ. पहा इथे फ्लायपेट डिलिव्हरी. तदनंतर मात्र यष्टी रक्षकाची कमालीची कामगिरी बिहाइंड द विकेट. यष्टी चित करून टाकलाय. आल्या पावली परत जावं लागेल. गोल्डन डॉगचा शिकार होताना पाहायला मिळाला. कुठली धाव त्याच्या नावावर नाहीये. तो फलंदाज सुशांत. मैदानाच्या आतमध्ये येणारे समीकरण आहे. येणारे 12 बॉलच्या पाठीमागे 43ची गरज.
12 बॉल 43. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? सागर सुतार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अगेन्स्ट द डावखुरा हाताचा फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये. मगाशी मी म्हटलं युवराज सर की आम्ही युवराज सिंग बद्दल चर्चा करतो. युवराज सिंग एक मॅन्टर ठरलेत, जिथे आपण पाहिलं ना यशस्वी जयस्वाल या खेळाडूचे ते मॅन्टर ठरलेत आणि तदनंतर मात्र तिलक वर्मा याचे देखील ते मॅन्टर आहेत. चर्चा होईल त्याच्याबद्दल. मात्र या पठ्ठ्याने काय कमालीचा फटका खेळला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, त्याच्याकडून झाली चूक आणि जीवनदान मिळालं. मी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना ज्या ज्यावेळी युवराज सर पाहतो ना, युवराज सिंग यांची प्रचंड आठवण होते, ज्यांनी 12 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आणि वैयक्तिक त्यांचा 12 हा आकडा त्यांच्याशी फार प्रेमात टाकणारा आकडा आहे, जिथे 12/12/1983 वाढदिवस देखील आहे. म्हणजे एखाद्या खेळाडूला 12 हा आकडा किती लकी ठरू शकतो. आणि असं म्हटलं जातं ना की घड्याळामध्ये जेव्हा 12 वाजतात ना त्यावेळी 3 काटे एकत्र येतात. जर तुम्हाला समोरच्या संघाचे 12 वाजवायचे आहेत ना तर तुम्हाला एकत्र यावं लागेल. आता मात्र प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. म्हणूनच म्हटलं जातं ना की संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा हा थरार आपल्याला रंगवताना पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे 40 धावा. सर 10 बॉल 40 पॉसिबल होऊ शकतं का? यस इट इज पॉसिबल होऊ शकतं. नथिंग इज द इम्पॉसिबल. पहा इम्पॉसिबल आय एम पॉसिबल देखील होतं. येस इंग्लिश डेफिनेशन फार सुंदर आहे त्याचं. आणि मैदानाच्या आतमध्ये आता काय घडेल हे देखील पाहावं लागेल. जाऊया सागर राऊंड द विकेटने. हाफ ट्रॅकर आहे, वेट आणि वॉच बॅकची स्लाइड एज आणि तदनंतर मात्र डायरेक्ट हिटची एक संधी आणि एक धाव अंकित केली गेली आहे. आता मात्र समीकरण आहे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित होती आहे आणि धावसंख्या वाढली आहे. आता मात्र येणारे बॉल असतील ते 9 आणि 9 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या 39. 9-39 या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. नाव आहे तेजस अगेन्स्ट द सागर. हो यावेळी पुन्हा एकदा ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 बॉल चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला आणखी एक चौकार. म्हणजे समीकरण बदललं. येणारे बॉल असतील 8 आणि 8 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या 35. अर्धशतकीय खेळी धोंडेवाडी संघाकडून इथे लगावली गेली आहे. 50 धावा त्यांच्या नावावरती लगावल्या गेल्या आहेत. या चेंडूत या षटकातील शेवटचे 2 बॉल आणि या 2 बॉलवरती जर चौकार षटकार आला ना तर मॅच जवळजवळ आपल्या पकडीमध्ये घेऊ शकतो तो धोंडेवाडी संघ. मोठे बिग हिट येणं गरजेचं आहे. मस्ट निगड आहे. 8 बॉल आणि 8 बॉलच्या पाठीमागे धावसंख्या बनवायची होती 35. हो यावेळी पहा अगेन्स्ट द सागर या पट्ट्याने सांगितलंय अरे समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है. पहा दुःखावरती मीठ चोळलं, पहा जखमेवरती मीठ चोळलं. पंचांनी सांगितलं विनरचा नो बॉल म्हणजे 7 धावा अंकित केल्यात. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. आता मात्र 8 बॉल आणि 8 बॉलच्या पाठीमागे 28चं समीकरण. युवराज सर मला या ठिकाणी पुन्हा एकदा आठवण होते इंडिया वर्सेस पाकिस्तानची ती मॅच T20 चषकामधली जिथे यस पंचांचा हेलिकॉप्टर उडालाय. म्हणूनच म्हटलं होतं ना की उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल फ्री हिट. म्हणजे आता संधी आहे. नॉनव्हेज खायचं का व्हेज खायचं ठरवायचं तुम्हाला. काय घडेल या बॉलच्या पाठीमागे, चर्चा रंगवली जाईल. किमया काय असेल या बॉलची संधी तुम्हाला दिली गेली आहे. हो यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. प्रोडक्शन दिलं गेलं. 1 धाव तर मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न मस्त निडेल आहे. काय करताय डायरेक्ट थ्रो आणि रनआउटची संधी. यसेडेज मी म्हणेन विकेटचं सॅक्रिफाईस केलंय. समोरचा खेळाडू जर लढतोय ना तर हो माझं मी त्या ठिकाणी बलिदान देईन. आणि अनेक किस्से आहेत जिथे आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गाथा सांगतो. तिथे मात्र राजा तुम्ही पुढे व्हा, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तशाच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हा खेळ पाहायला मिळाला जिथे 7 बॉल आणि 27ची गरज आहे.
हो यावेळी पहा काय घडलंय. आता मात्र आत्महत्या यांनी केली. म्हणजे स्वतः पहिले फासावरती उभे राहिले आणि त्यानंतर त्याला पायाखालचा टूल काढायला लावला आणि स्वतःही गेले आणि दुसऱ्यालाही घेऊन गेले. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅक टू बॅक हादरे मिळाले. संघ थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे, जिथे 6 बॉल आणि 27ची धावसंख्या बनवावी लागेल. येस, एखादा चौकार एखादा षटकार पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. जिथे आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं, जिथे 6 बॉल आणि अनेक धावा कुठल्यात या फलंदाजांनी. दोंडेवाडी संघ आता थोडासा बॅकफूट वरती मी म्हणेन या 2 विकेटच्या पश्चात. मॅच अजूनही बनलेली आहे. 4 चेंडू आणि 4 मोठे प्रहार मॅच तुमच्या खिशामध्ये येऊ शकते. हो यावेळी भन्नाट वेगाने आता मात्र मॅच मध्ये पकड मिळवली होती निपाणी संघाने. बागपूर वरती पाठवले धोंडेवाडी संघाला. आता मात्र काय घडेल. येणारे 3 बॉल आणि 3 बॉलच्या पाठीमागे 21 धावा. युवराज सर, अनेक वेळा आपण पाहतो की असं म्हटलं जातं ना की 2 अक्षरांचं असतं ते लक, 2.5 अक्षरांचं ते भाग्य, 3 अक्षरांचं ते नशीब. या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला एकत्र मिळवायच्या असतील ना तर ती तुम्हाला करावी लागते. ती मेहनत, ही 4 अक्षरी मेहनत जर तुम्ही केलीत ना तर यश हे नक्कीच तुमच्या पाठीमध्ये आणि तुमच्या पदरात पडेल. सावली टीमचे संघनायक या व्यासपीठावरती उपस्थित होतात. सन्माननीय श्री संतोषदा या आम्ही आपल्याला निमंत्रण, संतोषदा पाटील यांना आम्ही आग्रहाचे निमंत्रण करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठाच्या दरम्यान या आणि याच व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. जाऊया 3-21 ची मॅच. हो यावेळी स्विंग आणि मिस, टॉप बॉल येईल का हा एक प्रश्न आहे. मात्र पंच काय कॉल देतात, लेग बाईस. यस, इथे लेग बाईसच्या स्वरूपामध्ये अंकित केली जाईल ती 1 धाव. 2 बॉल आणि 2 बॉलच्या पाठीमागे धावसंख्या तुम्हाला बनवायची आहे ती 20. 1 बॉल, माफ करा, 1 बॉलच्या पाठीमागे धावसंख्या बनवायची आहे ती 20. धोंडेवाडी संघ मात्र लढला भिडला. त्यांचा जो मार्ग होता तो थोडासा कडखर राहिला. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 14 धावांनी त्यांनी पराभव स्वीकारला. ते लढले, ते नडले, ते भिडले, मात्र त्यांनी संघर्ष केला. संघर्ष थोडासा कमी पडला, मात्र येणाऱ्या काळामध्ये याच संघर्षाची आणखी एक यशोगाथा असेल यामध्ये दुमत नाहीये. तुम्ही एकजुटीने लढतात, मात्र आज कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलं गोलंदाजीमध्ये. मात्र येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती तुम्ही चांगलं काम कराल आणि चांगली लढत द्याल पुढच्या स्पर्धेसाठी. तुम्हाला असतील खूप खूप शुभेच्छा. मात्र या स्पर्धेमध्ये या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कोण असेल तर नाव आहे सागर सुतार, ठरतील या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठावरती माननीय संतोषजी पाटील, सावली गावचे एक लिजंड क्रिकेटर आणि संघनायक, त्यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया आणि जाऊया पुढील मॅचच्या लढतीसाठी. जो संतोष सरांचा शिवा असते आपण टॉस करणार आहोत. संतोष सर या, तुमच्याच शिवा असते आम्ही हा टॉस करू. जिथे एका बाजूला असेल तो संघ मामुर्डी आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल तो निपाणी. या 2 संघांमध्ये होईल टॉस.